महाराष्ट्राच्या राजकारणाचं सगळं अटेन्शन पवार फॅमिलीनं खेचून घेतलेलं असताना आता पडद्यामागे मोठा गेम सुरू आहे का असा सवाल उपस्थित झालाय। कारण काल रात्री 2 वाजता उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचा दावा केलाय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील सौख्य पाहता या भेटीच्या चर्चांना अधिकच उधाण आलंय। काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी आपले कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला उपस्थिती लावली होती। त्यानंतर संजय राऊत यांनीही राजकीय संस्कृतीचा हवाला देत या भेटीवर सारवासारव केली होती। अशा भेटीगाठीनंतर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। यातच आता या मीडिया हाऊसनं केलेल्या ठाकरे आणि फडणवीसांच्या मध्यरात्रीच्या भेटीचं सत्य काय? खरंच अशी भेट झाली आहे का? आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे हे संकेत आहेत का? याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच एका खळबळजनक बातमीनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रानं नुकताच एक अत्यंत धक्कादायक दावा केलाय। त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मध्यरात्री 2 वाजता एक गुप्त भेट झाल्याचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलंय। या वृत्तामुळे केवळ सत्ताधारी महायुतीमध्येच नव्हे तर महाविकास आघाडीच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे। प्रबुद्ध भारतने आपल्या वृत्तात असं म्हटलंय की गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत। सार्वजनिकरित्या एकमेकांवर टोकाची टीका करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे मध्यरात्रीच्या सुमारास गुप्तपणे भेटले। ही भेट मुंबईतील एका अतिशय सुरक्षित अशा शासकीय बंगल्यावर पार पडल्याचं सांगण्यात येतंय। या भेटीगाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती। दोन्ही नेत्यांचे सुरक्षा रक्षक आणि ताफा यापासून दूर ठेवून ही चर्चा झाल्याचं या दाव्यात नमूद करण्यात आलंय। काही दिवसांपूर्वी एका खासगी कार्यक्रमातील मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं होतं की जर रात्री 2 वाजता उद्धव ठाकरेंचा फोन आला तर तुम्ही उचलणार का? त्यावर फडणवीस यांनी अतिशय मिश्किलपणे मी नक्कीच फोन उचलेन आणि आमची चर्चाही होईल असं उत्तर दिलं होतं। फडणवीस यांच्या या विधानाची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती। आता प्रबुद्ध भारतनं थेट भेटीचा दावा केल्यामुळे फडणवीस यांचं ते उदाहरण केवळ विनोद नव्हता तर त्यामागे काहीतरी शिजत होतं का अशी शंका उपस्थित केली जाते। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमधील 30 वर्षांची युती तुटली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं। मात्र जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळलं आणि भाजपने शिंदेंना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली। तेव्हापासून ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संबंध अत्यंत ताणलेले आहेत। फडणवीस यांनी ठाकरेंवर विश्राम केल्याची टीका केली होती तर ठाकरेंनी फडणवीस यांचा उल्लेख कलंक असा केला होता। अशा कट्टर राजकीय शत्रूंमध्ये जर खरोखरच गुप्तभेट झाली असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मोठे संकेत मानले जात आहेत। भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा जवळ येणार का? की ही भेट केवळ एक वैयक्तिक चर्चा होती? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या खळबळजनक दाव्यानंतर अद्याप शिवसेना युबीटी किंवा भाजपच्या अधिकृत प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांनी ही बातमी केवळ अफवा असल्याचं म्हटलंय। तरीही राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही अशक्य नाही। यापूर्वी पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतरचं सत्तापालट पाहता मध्यरात्रीच्या गुप्त भेटीच्या वृत्तांकडे दुर्लक्ष करता येणार नाही। सोशल मीडियावर प्रबुद्ध भारतचं हे कात्रण प्रचंड व्हायरल होतंय। निष्ठावान शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते या बातमीमुळे बुचकळ्यात पडले आहेत। जर हे नेते गुप्तपणे भेटत असतील तर खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांनी एकमेकांशी का लढावं असा प्रश्न विचारला जातोय। सध्या या बातमीची सत्यता पडताळली जात असली तरी प्रबुद्ध भारतच्या या दाव्यानं राज्याच्या राजकारणात वेकअप कॉल दिलाय हे मात्र नक्की। आगामी काळात यावर दोन्ही दिग्गज नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ते म्हणतात ना की राजकारणात कुणीच कुणाचा परमनंट मित्र नसतो आणि कुणीच कुणाचा परमनंट शत्रूही नसतो। सरड्यापेक्षा जास्त रंग बदलायला नेते कमी करत नाहीत। ज्या पक्षावर कडाडून टीका करतात वेळ आल्यावर त्याच पक्षाशी आपल्या सोयीसाठी युतीही करतात। अनेक नेते ज्या पक्षावर तुटून पडतात नंतर त्याच पक्षात प्रवेश करून त्याचा झेंडा हाती घेऊन मिरवतात। त्यामुळे कार्यकर्त्यांनी मात्र एकमेकांची डोकी फोडताना आणि रस्त्यावर भिडताना हा विचार नक्की करावा। तुमचे नेते मात्र एसीत बसून त्यांना हवं तेच आणि जे सोयीचं आहे तेच निर्णय घेतात। तुम्ही सतरंजा उचलत राहता।
त्याही पोलिसांच्या केसेस अंगावर घेता. त्यामुळे कुणी नेत्यासाठी हे सगळं करण्याआधी हे किती परमनंट आहे याचा विचार करा, अन्यथा ज्यावर धावून गेलो त्याचाच प्रचार करायची वेळ तुमच्यावर येऊ शकते. आणि हे तर महाराष्ट्राचं राजकारण आहे. यात लग्न एकासोबत, मंगळसूत्र दुसऱ्याचं, तर संसार तिसऱ्यासोबत हे महाराष्ट्रानं गेल्या काही दिवसात पाहिलंच आहे. तेच पुन्हा एकदा बघायला मिळालं तर आश्चर्य नको. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.